आपल्या जीवनात स्वामींच्या सेवेने कधीच कुठली कमी पडत नाही मंडळी बघा. कारण आज पण आम्ही इथे आलोय, कुठेतरी स्वामींनीच आम्हाला बोलवलं असेल बघा. कारण एवढी वर्ष मी कधीच आयुष्यामध्ये कधीच एवढा मोठा सोहळा कधीच बघितला नव्हता बघा. गेलो होतो भरपूर ठिकाणी, पण स्वामींनी अजूनपर्यंत मला बोलावलं नव्हतं. पण आज तो योगायोग जुळून आला बघा. तर बघा, स्वामी समर्थ आपल्या जीवनामध्ये बघा, स्वामींची सेवा केल्यामुळे आपल्याला कुठल्याही गोष्टीची मंडळी कमी पडत नाही. पहिली गोष्ट, आज एका स्वामींचाच गजर घेतोय. थोडक्यात जे मला माहिती आहे ते थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतोय, ऐका. कारण तुम्ही आम्ही सर्वजण आज इथे हृदयामध्ये स्वामींची मूर्ती ठेवून आज इथे तुम्ही आम्ही सर्वजण आलो आहोत मंडळी बघा. सारे आपण या भजनामध्ये दंग होतोय आणि स्वामी नामाचा जप करतोय मंडळी. स्वामी समर्था, स्वामी समर्था, स्वामी समर्था, हृदयी ठेवून माया सारी जमुनी दंग होनी आलो तुला भेटाया. स्वामी समर्था, स्वामी समर्था, हृदयी ठेवून माया सारी जमुनी दंग होनी आलो तुला भेटाया. स्वामी समर्था, स्वामी समर्था, हृदयी ठेवून माया सारी जमुनी दंग होनी आलो तुला भेटाया. स्वामी समर्था, स्वामी समर्था, हृदयी ठेवून माया सारी जमुनी दंग होनी आलो तुला भेटाया. स्वामी समर्था, स्वामी समर्था, हृदयी ठेवून माया सारी जमुनी दंग होनी आलो तुला भेटाया. स्वामी समर्था, स्वामी समर्था, हृदयी ठेवून माया सारी जमुनी दंग होनी आलो तुला भेटाया. स्वामी समर्था, स्वामी समर्था, हृदयी ठेवून माया सारी जमुनी दंग होनी आलो तुला भेटाया. स्वामी समर्था, स्वामी समर्था, हृदयी ठेवून माया सारी जमुनी दंग होनी आलो तुला भेटाया. कदळीवरती तपश्चर्या केली, कदळीवरती तपश्चर्या केली, अनेक वर्षे स्वामी तुम्ही, अनेक वर्षे स्वामी तुम्ही, स्वामी तुम्ही, अनेक वर्षे स्वामी. हो बघा, कर्दळीवनामध्ये आपल्या स्वामीरायांनी बघा 300 वर्षे तपश्चर्या केली मंडळी. किती? 300 वर्षे. आणि त्यावेळी बघा तपश्चर्या चालू असताना त्यांच्या भोवती वारुळ रचले गेले. मुंग्यांनी संपूर्ण वारुळ रचलं बघा त्यांच्या भोवती. ऐका. कदळीवरती तपश्चर्या केली, कदळीवरती तपश्चर्या केली, अनेक वर्षे स्वामी तुम्ही, अनेक वर्षे स्वामी तुम्ही, वारुळ रचले साऱ्या मुख्यानी तुमच्या सर्वांगापाशी, वारुळ रचले साऱ्या मुख्यानी तुमच्या सर्वांगापाशी.
स्वामींनी आपल्या सेवेसाठी निवडलं बघा. काय झालं? उद्धव गरिबीने कंटाळलेला, पोटासाठी लाकडे तोडायचा बघा आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा, असा हा उद्धव बघा. झालं जंगलामध्ये, कर्दळीवनामध्ये उद्धव लाकूड तोडायला आला. लाकूड तोडता 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 कुऱ्हाडीचा घाव बघा त्या वारुळा लागला आणि पुढे काय घडलं बघा म्हणजे यायला. उद्धव नावाचा लाकूड तोडे आला, उद्धव नावाचा लाकूड तोडे आला, होता गरिबीने त्रासलेला, होता गरिबीने त्रासलेला, पोटासाठी झाडे तोडू लागला, कुऱ्हाडीचा घाव वारुळाला लागला, पोटासाठी झाडे तोडू लागला, कुऱ्हाडीचा घाव वारुळाला लागला. लाकूड तोडायला हा उद्धव लाकूड तोडा आला, पण तो घाव मारला, तो घाव वारुळाला लागला आणि स्वामींच्या मांडीवर तो घाव बसला म्हणजे बघा. आणि रक्ताच्या धारा वाहू लागल्या बघा ऐका. आणि त्याच वेळी स्वामी महाराज प्रगट झाले. घाव मांडीवर स्वामींच्या बसला, घाव मांडीवर स्वामींच्या बसला, स्वामींच्या बसला, घाव मांडीवर स्वामींच्या बसला. झाले जागृत स्वामी महाराज प्रगट झाले विधी होय. झाले जागृत स्वामी महाराज प्रगट झाले विधी होय. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, संत होनी आलो तुला भेटाया. स्वामी समर्थ, घाबरायला लागला बघा. मनामध्ये विचार करायला लागला की काय माझ्या हातून हे पाप घडलं आणि हे का घडलं. तेव्हा स्वामींनी काय सांगितलं बघा, उद्धवा अरे तू घाबरू नको, ह्या कामासाठी तुलाच निवडलं होतं आणि ह्या कामासाठी तूच होतास बघा. आणि तेव्हा स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला, अरे जा घरी, तुझ्या आयुष्याचं सोनं होईल बघा. आणि उद्धवाचं पूर्ण दारिद्र्य निघून गेलं म्हणजे आहे का. जय स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ, जय तारी करूया. जय स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ, जय तारी करूया. तारे जाऊनी नंद होनी आलो तुला भेटाया. जय खूप छान आणि मला वाटतं त्याला या उत्सवाला अनुसरून आज आपण हे गाणं या ठिकाणी सादर केलेलं आहे. आणि एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की स्वामी समर्थ महाराजांच्या चैतन्य पादुकांचं मंदिर आज या ठिकाणी आपण 149वा षटकोत्तर सुवर्ण महोत्सव वर्षामुळे साजरा करतोय. त्यामुळे आपली ही सेवा या ठिकाणी स्वामी चरणी नक्कीच रुजू होईल अशी मला
लावले धन्यवाद.